या साईडला बघू शकता तुम्ही मुंबईचा कालीज मथुर बोनिवलीच्या मैदानामध्ये दाखल झालाय आणि बघू शकता तुम्ही आजच्या या मैदानामध्ये सध्या तर आता फेरा आपल्याला पाहायला मिळेल चांगला असा आणि त्याच्यानंतर आपण संध्याकाळी काय अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचवतो. बरेच जणांची इच्छा होती मथुर दाखवा आणि मथुर पोहोचलाय बघा. इकडे गाडी बस तो बैल तिकडे घे थोडा. हा तुमचा बैल तिकडे घ्या बघा. मथुर आता पुढे जाण्यासाठी आपल्याला त्याला बैल दाखवायला मथुर पुढे जायलाच मागत नाही. आता तुम्हाला थोड्या टायमामध्ये बघा गर्दी बघायला मिळेल म्हणून तर त्याला म्हणतात मुंबईचा कालीज. आता पुढे जाण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला तोच बैल पुढे न्यायला लागलाय. तो बैल पुढं बघा एकटा जायलाच मागत नाही तो. बघा आता जमली गर्दी बघा तुम्ही बघू शकता. सुंदर असा आपल्याला फेरा पाहायला मिळेल. कुमार रणवीर राहुलभाई आरवली यांचा मथुर मुंबईचा कालीज मथुर आणि कांबकरांचा अर्जुन अशी जोडी पळणार आहे आता फेऱ्यासाठी. चांगलाचा फेरा पण आपल्याला पाहायला मिळेल. चला बघूया. मस्त असा फेरा पाहायला मिळेल आता थोड्या टायमामध्ये आपल्याला. काय नाव आहे अर्जुन? बदलापूर काल निश्चितान मालूसरे चिकाबेल मुलगावाले स्टेज जायले आपले व्हॉट्सअप ला जमले चिंचवली वाले ठिकाणी आणले संदर्भ आले. झुंपलाय मुंबईचा कालीज गाड्याला आणि आता थोड्याच टायमामध्ये आपल्याला सर्वांना एक चांगलासा फेरा कांबेकरांचा अर्जुन आणि मुंबईचा कालीज मथुर अशा मैदानात फेऱ्या करीत सज्ज. त्यांच्याकडनं समावेशन करताना शंभरचे नामाजले अर्जुन सोबत गावदी कुमार रणवीर राहुल प्रमाणे अडवली कल्याण मुंबईचा कालीज बनणारे मथुर. कोण आहे ऐका नाही तर सुरतला बसून फेऱ्यावर बसणार आहे तुम्हाला सर्वांचा लाडका हिंद केसरी सुरत ड्रायव्हर गोरपे हा फेऱ्यावर बसणार आहे. आला बघा. आल्या आल्या पहिले मथुरच्या पाया पण पडला तो.
डबल बांधतात इथं डबल घे इकडं अरे इथं राहायला लागले अरे 2 मिनिटं पकडते झुलतो मी. खाली गाडी गेलेली आहे. गाडी हातासाठी जावा. पिकअप करा. 4 पिकअप आहेत 5. पिकअप वाले पूर्णच्या पूर्ण महिन्याची भरपाई घेऊ का? अजिबात कोणाला नाही करणार आहोत. आलवा पिकअप आलवा. तुला खाली आले की? जागा दुनियाभरची आहे, जागा वरती राहा ना. दे इकडे पिकअप लवकरात लवकर करा दादा. नाही ना नाही त्यांचं पारला तर पारला नाही दव का नाही परला विषय नाही आपल्याला पिरिंग येत जरा समोरचं पिकअप पूर्ण बाजूला घ्या. समोरचं पिकअप पिकअपला तुम्ही सांगून काय असेल 2 कप पिकअप घ्या ना बाजूला. गाड्या सुट्ट्या आता खरं मला सुट्ट्या बघा. इकडे या साईडला बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा आजच्या मैदानामध्ये बोनिवलीच्या मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे क्रिशा महेश शेठ पाटील ताराली भिवंडी यांचा भवानी. खूप चांगला पुन्हा आता स्पीड लागलं आहे आणि मागं काही बॅक फुटला होता पण आता आलं आहे आणि मैदानं गाजवतो आहे. आजच्या या बोनिवलीच्या मैदानामध्ये तो सुद्धा सज्ज आहे. तिथे रोहन दादा आणि त्यांची संपूर्ण टीम बसली. आणि इकडे या साईडला बघू शकतात आमच्या गावाची आणबन शान वसर गावचा देवा आणि खरोखर आत्ताच मस्त सुंदर असा फेरा पण झाला आपलं चिंचपरकरांचा बाजीसोबत आणि चांगली गाडी पळाली गती पण लागली गाडीला आणि ते सुद्धा आजच्या मैदानामध्ये दोघं पण दाखल आहेत. समोर मित्रांनो बघू शकतात ओरिजिनल हिंद केसरी कुंभारकर पाऱ्याचा तेजा आणि मस्त असं आपल्याला इताड्याच्या मैदानामध्ये चांगली अशी गाडी पण पळताना दिसली. दशम हिंद केसरी बकासूर आणि तेजाचा फेरा पण. आणि आज बोनिवलीच्या मैदानामध्ये रुद्रा दाखल झालेला आहे. चला रुद्रा आणि बकासूर पण गाडी पळाली आणि आज पण सुंदर अशी गाडी पळताना आपल्याला दिसेल चांगल्या पेऱ्यामध्ये. इकडं या साईडला बघू शकतात मागच्या वर्षी पण ताईने इथे आगमन केला होता आणि आले होते स्टेजवर आणि कुठेतरी या मंचाची एक शोभा वाढवली होती आणि या वर्षी सुद्धा बोनिवलीच्या मैदानामध्ये ताई आल्या सुजाता ताई आहेत. काय बोलाल म्हणजे हा भव्य दिवस सोहळा आणि तात्यांची एक आठवण. खरंच सर्वप्रथम सर्व नागरिकांना आणि इथं बैलगाड्या शर्यतीचे जे आलेत त्यांना सर्वांना खूप खूप गुढीपाडव्याच्या शुभेच्छा आणि नूतन वर्षाच्याही शुभेच्छा. तसंच दरवर्षीप्रमाणे गुढीपाडव्याच्या दिवशी आपले शंकू पाटील असतील आणि त्यांची संपूर्ण टीम ह्या नेहमी भव्य दिव्य असा बैलगाड्या शर्यत करत असतात समारंभ आणि त्याच्यात आम्हाला ते उद्घाटनाला नेहमी बोलवतात न विसरता आणि आम्ही हे आवर्जून कुठेतरी आपली ही परंपरा जोपासली पाहिजे. महाराष्ट्रात आपल्याला पूर्ण भारतातच असेल पण महाराष्ट्रातली ही शोभा आहे आणि खरंच आपल्या भाजपा सरकारने याला मान्यता दिली आणि जे आपले शेतकरी बंधू असतील किंवा आपले बैलगाडा प्रेमी असतील तर त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आणि आम्हालाही खूप अतिशय कुठली तरी वेगळी आम्हाला ही बघायला मिळत नाही. तर खूप महिला कमी असतात का शर्यतीमध्ये कमी जातात पण आम्हाला खूप आनंद वाटला की आज आम्ही इथे शर्यत बघतो आणि सर्वांना शुभेच्छा आणि जो जिंकणार त्यांनाही खूप खूप शुभेच्छा. अजून एक प्रश्न घेईन मी. आता तुम्ही सांगितलं बघायला आवडतंय आणि कुठेतरी ना आज या महाराष्ट्राच्या क्षेत्रामध्ये बैलगाडीच्या एक रणरागिणी म्हणजे आपली मथुरा फार्मची जे ताई आहेत कुठेतरी एक खूप हिंदकेसरी गाडा मालकीन झालेली आहेत. काय बोलाल म्हणजे एक उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड बघा आज महाराष्ट्रभर बैलगाडा शर्यत क्षेत्री कुठं पण असं त्यांची बैलं पळतात आणि त्यांनी नाव चालवलं आहे महिलांचं. खूपच आनंदाची गोष्ट कारण की आम्ही महिलांसाठी जास्त काम करते. मी 3 टर्म म्हणजे 10 वर्ष मी भारतीय जनता पक्षाची महिला शहराध्यक्ष राहिला आणि आता तुम्ही बघितलं असेल आपल्या बाजूला नगरसेविका स्वातीताई पाटील आहेत आणि तसेच आता आमची तेजश्रीताई करंजुले पाटील नगराध्यक्ष मॅडम सुद्धाही येत आहेत. कारण की बघा आता ह्याच्यामध्ये आपण खूप महिला कमी बघत असतो पण आपल्या भाजपा सरकारमध्ये सर्वात पुढे महिला आहेत आणि महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं नाव कमवलं पाहिजे. आता आपण हे बैलगाड्या शर्यतीचं बोलतोय तर अशीच आमची ही खूप इच्छा आहे की पुढे आमचेही बैल तुम्हाला धावताना दिसतील आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि प्रत्येक क्षेत्रात महिलांनी पुढे गेलं पाहिजे. बरोबर. स्वातीताईकडनं थोडं येतो मी. स्वातीताई नमस्कार. काय सांगाल एक बघा महिला असताना तुम्ही आज या मंचावर आहेत आणि कुठेतरी खेळ बघतात तो मातीचा खेळ बैलगाड्याचा खेळ. आज या बैलगाड्या शर्यत क्षेत्रामध्ये खूप साऱ्या महिला उर्मिलाताई असतील त्याच्यानंतर मयुरीताई असतील खूप साऱ्या महिला सुद्धा आलेल्या आहेत. तुमचं काय मत आहे? सर्वप्रथम तर भव्य दिव्य बिनजोडचे मैदान इथे उपस्थित असलेल्या सर्व बैलप्रेमींना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि बरेच वर्ष झाली माझं लग्न झालं आहे तेव्हापासून मी इथे म्हणजे बैल
बैलगाडा शर्यतीची खूप आवड आहे बरोबर आहे. आणि जसं आपण म्हणतोय की या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही कार्यरत आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये ती पुढे गेलेली आहे, तर त्याचप्रमाणे ह्या क्षेत्रातही ती पुढे जावी. जसे उर्मिलाताई म्हणाल्या तुम्ही, आणि आणखीन एक आहे व्यक्ती मयुरीताई आहे. मयुरीताई, त्या जशा पुढे गेल्यात तशा इतरही स्त्रियांनी याच्यात प्राधान्य द्यावं असं मला बरोबर आहे. वाटतंय. आता मुंबईला पण ना खूप एक छोटी गाडा मालकीन म्हणजे नवीनच गाडा मालकीन झालेली आहे. सोन्याबाईला तर संभाल करत होती आणि त्यांचा पण एक चांगला आता जोड पलतोय. थांबा मी नाव सांगतो. स्मिताताई टावरी परिचय आहेत त्या. काय बोलाल बघा, मुंबईला पण एक गाडा मालकीन झालेली आहे आता. अरे वा, ही तर चांगली गोष्ट आहे. अशाच प्रकारे इतर स्त्रियांनीही याच्यामध्ये यावं अशीच माझी इच्छा आहे. आणि आणखी म्हणजे काय तर बैलगाड्या शर्यतीचे जे आहे ती सर्व म्हणजे क्षेत्रामधून श्रेष्ठ आहे आणि त्याला सगळ्यांनी प्राधान्य द्यावं आणि प्रत्येकाने जसे जेंट्स इथे उपस्थित असतात तसे लेडीजनीही उपस्थित राहावं हीच इच्छा आहे. आणि बऱ्याच वर्षातून मला ही संधी मिळाली आहे. जवळजवळ मला असं वाटते 18 वर्ष झाली माझ्या लग्नाला, तर इतकी वर्ष मी ऐकून होती, पण पहिल्यांदा इथे येण्याची संधी मिळाली त्याबद्दल बरोबर. जरी तुम्ही या क्षेत्रामध्ये म्हणजे खाली तुमच्या घरामध्ये शर्यत शौकीन आहेत, पण एखाद्या बैलाचं नाव आठवणीत काय सांगा, म्हणजे कुठला बैल असं म्हणजे जो नामांकित त्याचं नाव काय ऐकायला मिळतंय? आमचा स्वतःचा लक्षा बैल. बरोबर. आणि बाकीचे झाले तर मथुर झाले, सोने झाले, ते तर आहेतच, पण आमचा जो आहे तो लक्ष आहे. बरोबर, तुमचं लक्ष पण आणि बाकीचे मात्र सोन्या. चला, तुम्हाला आजच्या मैदानाविषयी चांगले चांगले शुभेच्छा मिळणार आहेत आणि चांगला प्रतिसाद सुद्धा मिळणार आहे. धन्यवाद.